अभिनेता विकी कौशल्य, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांचा बहुचर्चित छावा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं ट्रेलर देखील नुकतंच प्रदर्शित झालं असून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात विकी कौशल्य हा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात विकी कौशल्य लेझिमवर नृत्य करताना दिसत आहे. यावर मराठा क्रांती मोर्चाने विरोध दर्शवला आहे. तसेच संभाजीराजे आणि तृप्ती देसाई यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. विकी कौशल्याच्या लेझिम नृत्यावर नाराजी व्यक्त करत संभाजीराजे म्हणाले, छावा चित्रपटात संभाजीराजे हे लेझिम व नृत्य करताना दिसत आहे. लेझिम खेळताना दाखवणे चुकीचे नाही, पण ते लेझिमवर नृत्य करताना दाखवले आहे. सिनेमॅटिक लिबर्टी किती घ्यावी याला देखील काही मर्यादा असतात. मात्र छत्रपती संभाजीराजे यांच्या जीवनावर छावा चित्रपट होतोय ही खरोखर आनंदाची बाब आहे. याशिवाय संभाजीराजे या संदर्भात म्हणाले की चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी माझी भेट घेतली होती. त्यावेळेला सर्व चित्रपट झाल्यानंतर तो चित्रपट एकदा इतिहास अभ्यासकांना दाखवावा अशी विनंती करण्यात आली होती. आता देखील त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला आणि इतिहास संशोधकांना चित्रपट दाखवावा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर हे मराठी माणूस असून त्यांनी खरंच खूप मोठे धाडस करून संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला आहे. त्यामुळे चित्रपटात कोणत्याही चुका राहू नयेत अशी आमची इच्छा आहे, असे देखील संभाजीराजे म्हणाले. छावा हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सर्वत्र छावा चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर अभिनेता विकी कौशल्याच्या अभिनय कौशल्याचेही सर्वत्र कौतुक होत आहे. तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.